बातमी आहे पुण्यामधून। पुण्यात कोयता गँगची दहशत। हांडेवाडीतील आदर्श नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। 25 ते 30 दुचाकी, कार आणि रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे। कोयता गँगच्या टोळक्याकडून रात्री ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती। पुण्यात कोयता गँगची दहशत। या ठिकाणी हांडेवाडीतील आदर्श नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। 25 ते 30 दुचाकी, कार आणि रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। ही संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। कोयता गँगची दहशत। या ठिकाणी अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दुचाकी, कार आणि रिक्षांचा समावेश आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून पुण्यात कोयता गँग जी आहे ती धुमाकूळ घालत आहे। पुण्यातील हांडेवाडी जो परिसर आहे या ठिकाणी काल रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार झालेला आहे। खरं तर कोयता टोळीचे जे गुंड आहेत हातामध्ये कोयते घेऊन या सगळ्या गाड्यांची तोडफोड करताना आपल्याला दिसत आहेत। पुण्यातील हांडेवाडी जवळ असलेलं हे आदर्श नगर आहे आणि याच आदर्श नगरमध्ये हे सगळं कोयता टोळीचे जे टोळकं आहे ते काल रात्री धुमाकूळ घालत होतं। आपण पाहिले की या सगळ्या टोळक्याने केलेल्या तोडफोडीमध्ये रिक्षा, दुचाकी, कार, त्याचबरोबर टेम्पो इतर वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खरं पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या घटनांमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळत आहे। खरं तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही सगळी घटना झाली त्या फुरसुंगी पोलीस स्टेशनकडे खरं तर आपण त्या ठिकाणी सध्या निवडणूक नगर परिषदेची लागलेली आहे आणि ज्या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक सध्या आहे आणि त्याच परिसरामध्ये अशा पद्धतीची तोडफोड झालेली आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।